नमस्कार फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मस्त ना, मजेत ना? तर फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर फ्रेंड्स, आज मी तुमच्याबरोबर एक खूप महत्त्वाचा विषय शेअर करणार आहे, महत्त्वाचा मुद्दा शेअर करणार आहे आणि प्रेग्नंट लेडीजसाठी ते खूप महत्त्वाचं आहे. तर प्लीज तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. तर मी माझ्याबरोबर जो किस्सा घडलेला तो तुम्हाला सांगणार आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे ते तुम्हाला जाणणं, तुम्हाला कळणं. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर फ्रेंड्स, वेळ न घालवता तुम्हाला सांगते की माझ्याबरोबर काय झालेलं. तर फ्रेंड्स, मला 2 मुलं आहेत. त्यामध्ये लहान मुलाच्या वेळेला तर माझी सिझरिंग डिलिव्हरी आहे. तर माझ्या लहान मुलाच्या वेळेला काय झालेलं, सिझरिंग आहे. तर डिलिव्हरीनंतर मी घरी आले आणि बरोबर 12 दिवसांनी एकदा मी माझ्या मुलाला घेऊन बसलेली मांडीवर आणि त्याला झोपवत होते. असं घेऊन बसला माझं त्याच्याकडे लक्ष गेलं. जसं की आई आपल्या मुलाला निरखून बघत असते, लहान मुलाला, तसं मी बघत होते. बघता बघता माझं लक्ष त्याच्या मानेकडे गेलं आणि त्याच्या मानेकडे खूप मोठी सूज आलेली, पूर्ण इथपर्यंत सूज होती अशी. तर त्याचे फोटोज मी या व्हिडिओमध्ये शेअर करेनच. तर फ्रेंड्स, त्याला सूज होती इथे आणि मला अगदी वेगळंच वाटलं काहीतरी. म्हणजे हे काय, असं का आहे? तर मी माझ्या मिस्टरांना दाखवलं. मी त्यांना सांगितलं की हे बघा, असं का आहे? तर आम्हाला खूप टेन्शन आलं आणि आम्हाला एकदम भीती वाटली. आम्ही घाबरलो आणि फटाफट लगेचच डॉक्टरकडे गेलो आणि आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवलं. म्हटलं हे बघा, असंच आहे, तर हे काय प्रॉब्लेम आहे? तर फॅमिली डॉक्टरला पण काही एवढं कळलं नाही. ते बोलले काहीतरी प्रॉब्लेम आहे, तुम्ही मोठ्या डॉक्टरांना दाखवा जिथे डिलिव्हरी झाली आहे. तर माझी डिलिव्हरी कामगार हॉस्पिटलमध्ये झाली आहे. तर आम्ही तिथे गेलो आणि तिथे डॉक्टरांचे, मुलांचे स्पेशलिस्ट असतात, त्या डॉक्टरांना भेटलो आणि त्यांना जाऊन दाखवलं. म्हटलं हे काय आहे? तर फ्रेंड्स, त्यांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा डिलिव्हरीच्या वेळेला जेव्हा मुलाला बाहेर काढत असतात तेव्हा काहीतरी क्रॅम्प आला आहे त्याच्या मानेकडे. म्हणजे नीट काढलं नाही त्यांनी, डॉक्टरांनी, आणि त्याला क्रॅम्प आला आहे आणि तिथे रक्ताची गाठ तयार झाली आहे. तर ट्यूमर झालेला त्याला. तर ते ट्यूमर म्हणून बोलत. आम्ही खूप घाबरलो, आम्हाला टेन्शन झालेलं खूप की असं का झालं. तर ते म्हटलं, आम्ही त्यांना विचारलं की हे कशामुळे झालं. तर त्यांनी तोच रिझन दिला की मुलाला बाहेर काढते वेळी डॉक्टरांकडून काहीतरी चुकी झाली. तर आम्हाला खूप वाईट वाटलं आणि आम्हाला राग पण आला. तर त्यांच्याशी आम्ही डिस्कस केलं. तर त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की आता हे सगळं म्हणजे डॉक्टरांना दोष देणं किंवा त्यांना जाऊन जाब विचारणं हे सगळं काही अर्थ नाही, कारण की 12 दिवस झालेले. त्यापेक्षा तुम्ही मुलाला कसं ठीक करता येईल त्याच्याकडे लक्ष द्या. तर आम्हाला पण त्यांचं पटलं, कारण की आम्ही जेव्हाचं तेव्हा बघितलं असतं, डिलिव्हरीच्या वेळेलाच डिलिव्हरी झाल्यानंतरच बघितलं असतं किंवा आमच्या लक्षात आलं असतं. बघितलं मीन्स आमच्या लक्षात आलं असतं तेव्हा, तर आम्ही काहीतरी करू शकलो असतो. पण नंतर काहीच अर्थ नव्हता, म्हणून मग आम्ही पण जाऊ दे म्हटलं. मग डॉक्टरांना विचारलं की याच्यावर उपाय काय आहे. तर त्यांनी सांगितलं, 2-3 एक्सरसाइज सांगितलेले आम्हाला की त्या बाळाला पाटावर ठेवून त्याची मान इथे तिथे. पण लहान मूल एकदम म्हणजे 12 दिवसाच्या मुलाचं काय एक्सरसाइज करणार किंवा त्याचं. तर आम्ही ते करत होतो तरी पण जेवढं झेपेल तेवढं. पण तेवढं नाही झालं आणि नंतर जसजसा तो वाढत होता तर तो अशी मान ठेवायचा. त्याची मान जेव्हा तेव्हा अशीच असायची आणि त्यानंतर आम्हाला खूप टेन्शन येते होतं सारखं की काय होईल, बरं होईल की नाही. कधी अशी भरपूर माणसं असतात जी अशी मान वाकडी असतं वगैरे. तर आम्हाला ते टेन्शन होतं की ह्याची मान वाकडीच राहणार का वगैरे. तर मी तुम्हाला दाखवेन की 1 वर्षापर्यंत तरी त्याची मान अशीच होती. तो असाच असायचा. सगळे विचारायचे, डॉक्टरकडे नेलं की डॉक्टर पण विचारायचा आणि खूप जण आम्हाला विचारायचे की तो असा का बघतो, आणि तो असं सारखा वरच बघायचा आणि खूप टेन्शन होतं की काय होईल. पण हळूहळू जसजसा मोठा झाला तसतसं तो ठीक होत गेला. म्हणजे थोडं ठीक आहे, पण तरी पण असं कुठेतरी वाटतं की त्याच्या मानेचा प्रॉब्लेम आहे. आणि असा झोपून म्हणजे लहानपणीच मुलाचं डोकं कसं
नीट होतं, नंतर काही अर्थ नसतं आणि मुलाच्या डोक्याकडे त्याला नीट उशी वगैरे दिली जाते, त्यामुळे त्याचं छान असं गोलाकार डोकं होतं. त्याला आम्ही ठेवायचो, पण त्याचं असं डोकं असल्यामुळे इथे चपट झाला आहे आणि इथे असं उभार आला आहे. तो थोडासा प्रॉब्लेम, ते तर केसात लपून जातं, पण असा मोठा इश्यू झालेला. आणि नंतर आम्हाला आठवलं की खरंच डॉक्टरमुळेच झालेलं, कारण की आता माझी सेकंड डिलिव्हरी होती, त्यामुळे माझा प्रश्नच नाही की मला मुलाला घेता येणार नाही, की मी फर्स्ट मुलाला सांभाळलं आहे, मला मुलाची म्हणजे मूल कसं घ्यायचं किंवा काय सगळं माहिती आहे, त्यामुळे माझ्याकडून असं काही होणं नाहीच होऊ शकत. तर हे डॉक्टरांकडूनच झालं आहे, हे कन्फर्म झालं आम्हाला, कारण की त्यांचे 2 रिझन होते. त्यांनी सांगितलेलं की एक तर डॉक्टरांच्या डिलिव्हरीच्या वेळेला डॉक्टरांनी डिलिव्हरी करतेवेळी काहीतरी प्रॉब्लेम केला असेल, किंवा कोणीतरी त्याला जेव्हा घेतात, आपण जेव्हा लहान मुलांना असं घेतो तेव्हा कुठेतरी असं लहान मुलांना घेणं, डिलिव्हरी लेडीजला लहान मुलांना कसं घेणं, कसं सांभाळणं हे जर कळत नसेल तर मोठ्यांना विचारावं आणि त्याप्रमाणे घ्यावं, कारण की खूप नाजूक असतात मुलं आणि त्यांना नीट घ्यायचं असतं, नीट सांभाळायचं असतं. खूप 3 महिन्यापर्यंत जोपर्यंत ती मान सावरत नाही तोपर्यंत त्यांना खूप लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे ही पण गोष्ट लक्षात ठेवा की मुलाच्या डोक्याकडे असा हात ठेवून असं नीट घ्यावं आणि असं घ्यायचंच नाही. खरं तर 3 महिन्यापर्यंत मुलाला असंच घ्यावं आणि असं घेतलं तरी नीट घ्यावं. ह्या सगळ्या गोष्टी तर वेगळ्याच झाल्या, पण मेन मुद्दा हाच आहे की जेव्हा तुमची डिलिव्हरी होते त्यानंतर मुलाकडे नीट लक्ष द्या. मुलाचं जे पार्ट्स आहेत ते नीट आहेत की नाही हे चेक करा, कारण की डॉक्टरांच्या चुकी असेल आणि आपल्याला ते नंतर कळलं तर आपण काहीच करू शकत नाही. त्याच वेळेला जर आपल्याला कळलं तर आपण त्यांच्यावर केस करू शकतो किंवा त्यांना सांगू शकतो. तर फ्रेंड्स, हेच मला सांगायचं आहे या व्हिडिओमधून की तुम्ही लक्ष द्या डिलिव्हरीच्या नंतर, मुलाकडे पूर्णपणे लक्ष द्या आणि मुलाला काही प्रॉब्लेम तर नाही ना डिलिव्हरी नंतर काही झाला. खूप काही केसेस असे होतात. मध्येच मी काहीतरी ऐकलेलं, एक न्यूज बघितलेली की डिलिव्हरी नंतर डॉक्टरांकडून मूल पडलं आणि ते ऑफ झालं आणि डॉक्टरांनी हे बाहेर कळवलंच नाही आणि नंतर त्याच्यावर खूप इश्यू झाले. असा व्हिडिओ मी ह्याच्यात बघितलेला. मग खरं कधी काही डॉक्टरांना खूप म्हणजे फसवतात ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. त्यानंतर तर कसं होतं माहिती आहे फ्रेंड्स, ती ना लेडीज जी डॉक्टर होती, हे कामगार हॉस्पिटलमध्ये ना सगळे शिकाऊ डॉक्टर असतात. शिकाऊ डॉक्टर होते, सगळ्या मुलं अशी होती आणि ते लोक केस हँडल करत होते. त्यांना शिकवलं जातं की कसं काय करायचं डिलिव्हरी वगैरे. तर फ्रेंड्स, कसं आहे ना, शिकाऊ डॉक्टर असले तरी प्रत्येकाला मी दोष देणार नाही. काही डॉक्टर खूप चांगले असतात, पण ही जी डॉक्टर होती जिने माझं डिलिव्हरी केलेलं, ती खरंच प्रॉब्लेम होता तिच्यात. कारण की एक केस अजून झालेली माझ्याच वेळेला, त्याच वेळेला कसं झालेलं, माझ्या डिलिव्हरी नंतर माझ्या बेडच्या बाजूला एक मुलगी आलेली. तर तिला 8वा महिना काहीतरी चाललेला आणि तिला काहीतरी प्रॉब्लेम झालेला म्हणून ती आलेली. तर ती होती 2 दिवस माझ्या बाजूच्या बेडवर. तर आमचं बोलणं व्हायचं, त्याच्यावरून मला माहिती होतं. तर काय झालं, ह्या शिकाऊ डॉक्टर जे असतात ते असे येतात दुपारचे वगैरे, आम्हाला सगळं रिपोर्ट वगैरे बघून जातात आणि नंतर संध्याकाळी मोठे डॉक्टर येतात, जे मेन डॉक्टर असतात ते येतात आणि ते असं सगळं नंतर त्या जे डॉक्टर असतात शिकाऊ, त्यांना सगळं विचारतात की काय चाललं आहे, काय कंडिशन आहे, यांचं काय कंडिशन आहे, काय प्रॉब्लेम आहे, असं सगळं विचारत जातात. तसे मोठे डॉक्टर आलेले आणि बरोबर त्या मुलीच्या बेडकडे आले आणि तिच्याबद्दल तिला विचारलं, डॉक्टरला विचारलं त्या की हिचं काय कंडिशन आहे, ही कशाला ॲडमिट आहे वगैरे. तर फ्रेंड्स, त्या डॉक्टरला काहीच माहीत नव्हतं. ती काय म्हणते की ही ठीक आहे आणि उद्या हिची डिलिव्हरी आहे, सिझर करायचं आहे, अशी पटकन बोलली. आणि ती मुलगी पण एकदम शॉक झाली आणि मी पण शॉक झाले. म्हणजे असं कसं बोलते ही. आणि ती मुलगी आता शिकलेली होती, हुशार होती, म्हणून पटकन बोलली, अरे ऐसा कैसा बोल रहे आप, मेरा डिलीवरी कैसे क्या होएगा, मेरा तो 8वां महीना चालू है, मुझे प्रॉब्लम हो रहा था इसलिए मैं इधर भर्ती हुई हूँ और मेरा डिस्चार्ज है 2 दिन बाद.
मेरे को कैसे सीजर कर रहे हो आप और मेरा डिलिव्हरी कैसे कर रहे हो असं पटकन बोलली. तसं त्या मोठ्या डॉक्टरने ते रिपोर्ट घेतले आणि चेक केले आणि तिने सांगितलं त्या मुलीने की मेरा तो डेट अगले महीने का है, ये अभी कैसे क्या बोल रहे डिलिव्हरी होने वाला है कल, असं बोलून मग त्या मोठ्या डॉक्टरांनी फाईल घेतली आणि चेक केलं तर खरंच तिची डिलिव्हरी पुढच्या महिन्यात होती आणि ही डॉक्टर उद्या डिलिव्हरी आहे म्हणून तिची सांगत होती. बापरे, हे लोक असे करतात. आणि तो डॉक्टर जे आहे सगळ्यांसमोर एवढे भडकले ना, त्या शिकाऊ डॉक्टरवर खूप भडकले. म्हणजे चुकीचा रिपोर्ट देत होती ती डॉक्टरांना. विचार करा, ती बोलली हिची उद्या डिलिव्हरी आहे आणि खरंच असं झालं असतं तर काय झालं असतं. जर एखादी म्हणजे ज्या बाईला काहीच कळत नाही अशा पण बायका असतात, त्या बाई म्हणजे त्या जागी ती बाई असती की जिला काहीच माहित नाही की माझी उद्या डिलिव्हरी आहे किंवा कधीची डेट आहे काय आहे, अशा पण असतात काय काय. तर ती असती त्या जागी, तर तिला तर काहीच कळलं नसतं ना, हे घेऊन गेले असते. असं तर होणार नाही, डेट वगैरे बघणारच मोठे डॉक्टर, पण हे असे डॉक्टर असतात. आता सांगा, अशी डॉक्टर होती ती खरंच. ते डॉक्टरबद्दल तर म्हणजे वाटतच होती ती शिकाऊ होती आणि तिला काहीच कळत नाही असं दिसत होतं. तर तिने असा प्रॉब्लेम करून ठेवलेला. त्यामुळे मला 100% वाटतंय की तिच्यामुळेच हे झालेलं आणि अशा प्रकारे झालेलं. तर फ्रेंड्स, डिलिव्हरीच्या वेळेला खूप जपावं लागतं, खूप रिस्की असतं सगळं. माहितीच आहे की बाईचं दुसरं जीवन असतं हे. तर फ्रेंड्स, तुमच्या बाळाकडे लक्ष द्या आणि खरंच डिलिव्हरीच्या वेळेला डॉक्टरांवर पूर्ण विश्वास ठेवायचा नाही. काही डॉक्टर खूप चांगले असतात, पण काही जण फसवायची खूप कामं करतात. सीझर वगैरे तर माहितीच आहे तुम्हाला, नॉर्मल होणार असेल तरी पैशासाठी सिझरिंग चालते, हे सगळं तर चालतंच. त्यामुळे माझा व्हिडिओ एवढाच होता. मला एवढंच सांगायचं होतं की डिलिव्हरीनंतर मुलाकडे लक्ष द्या की त्याला काही प्रॉब्लेम नाही ना, काही झालं नाही ना, या सगळ्या गोष्टींकडे. तर एवढाच मला तुमच्याशी डिस्कस करायचा होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि आवडला असेल, तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर चॅनलला लाईक करा. धन्यवाद.